हॅलो माय क्यूट लिटल स्टुडंट्स, तुमचं सृष्टी सेशन्स या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे. चला तर मग आज आपण आपल्या आजच्या पाठाला सुरुवात करूयात. आपल्या आजच्या पाठाचं नाव आहे सशस्त्र क्रांतिकारी चळवळ. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सशस्त्र क्रांतिकारी चळवळ या शब्दाचा अर्थ लक्षात येतोय का? या आधीच्या पाठांमध्ये आपण असहकार चळवळ, भारत छोडो आंदोलन इत्यादी आंदोलनांची माहिती पाहिली आहे. ही आंदोलने ह्या चळवळी का झाल्या होत्या? तर भारतामध्ये जे काही ब्रिटिशांचं राज्य होतं ते संपुष्टात आणून भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक मार्गांनी प्रयत्न केले गेले, अनेक आंदोलनही झाली आणि त्यातलाच एक मार्ग म्हणजे सशस्त्र क्रांतिकारी चळवळ. शस्त्रांचा स्वीकार करून केलेली चळवळ म्हणजे सशस्त्र क्रांतिकारी चळवळ होय. तर इसवी सन 1857च्या पूर्वी इंग्रजी सत्तेविरुद्ध आपण जे काही उठाव केले किंवा 1857चा स्वातंत्र्य लढा झाला इत्यादींचा अभ्यास आपण मागच्या पाठांमध्ये केलेला आहे. त्यानंतरच्या काळामध्ये रामसिंग कुका यांनी पंजाबमध्ये सरकार विरोधी उठावाचे आयोजन केले होते. संपूर्ण देशभरामधून भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उठाव सुरू होते. त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उठाव झाले आणि 1857च्या स्वातंत्र्य युद्धानंतर इंग्रजांच्या विरोधात जो पहिला सशस्त्र उठाव झाला तो ज्यांनी केला ते म्हणजे वासुदेव बळवंत फडके. चला तर मग आता आपण वासुदेव बळवंत फडके यांची माहिती पाहूया. महाराष्ट्रात इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढा वासुदेव बळवंत फडके यांनी दिला. ब्रिटिश साम्राज्याशी शस्त्राने लढले पाहिजे अशी त्यांची धारणा होती. मग आता शस्त्राने जर लढायचे असेल तर शस्त्रविद्येची शिकवण घेणे देखील गरजेचे होते. मग त्यांनी त्या काळी शस्त्रविद्येची शिकवण देणारे एक वस्ताद, पुण्यातील एक प्रसिद्ध नाव म्हणजेच वस्ताद लहुजी साळवे यांच्याकडून शस्त्रविद्येचे शिक्षण त्यांनी घेतले. ब्रिटिश सत्तेविरुद्ध सशस्त्र उठाव करण्यासाठी त्यांनी रामोशी बांधवांना संघटित करून बंड पुकारले. रामोशी बांधवांना म्हणजेच कोण? तर त्या काळी वेगवेगळे जे काही समाज होते जसं की रामोशी, कोळी, माळी, मुस्लिम इत्यादी असे वेगवेगळ्या समाजातील लोकांना त्यांनी एकत्र करून इंग्रजी सत्तेविरुद्ध काय केलं तर बंड पुकारलं आणि हे बंड त्यांच्या अथक प्रयत्नानंतर देखील अपयशी झालं आणि ब्रिटिश सरकारने त्यांना पकडलं आणि त्यांची रवानगी एडनच्या कारागृहात केली आणि तेथेच त्यांचा 1883 मध्ये मृत्यू झाला. स्वातंत्र्यासाठी त्यांनी सशस्त्र लढा उभारला होता. यानंतरचा मुद्दा आपला जो आहे तो म्हणजे चाफेकर बंधू. तर विद्यार्थी मित्रांनो, चाफेकर बंधू म्हणल्यावर आपल्या डोक्यात काय येतं बरं, की असं कसं नाव असेल हे चाफेकर बंधू? तर विद्यार्थी मित्रांनो, चाफेकर बंधू हे कोणाचं नाव नसून तर हे 3 बांधव होते. दामोदर, बाळकृष्ण आणि वासुदेव या 3 बांधवांना इतिहासामध्ये एकत्रितपणे चाफेकर बंधू या नावाने संबोधले जाते. तर झाले असे की सन 1897 साली पुण्यामध्ये प्लेगच्या साथीचा बंदोबस्त करताना प्लेग कमिशनर रँड याने जुलूम जबरदस्ती केली. त्याचा बदला म्हणून दामोदर व बाळकृष्ण या चाफेकर बंधूंनी 22 जून 1897 मध्ये रँडचा वध केला. दामोदर, बाळकृष्ण व वासुदेव हे 3 बंधू व त्यांचे सहकारी महादेव रानडे यांना फाशी झाली. एकाच घरातील 3 भावांनी देशसेवेसाठी हुतात्म्य पत्करले. तर बघा, जसे की आपल्याकडे कोरोनाची साथ आली होती तसेच 1897 मध्ये पुण्यामध्ये प्लेगची साथ आली आणि त्याचा बंदोबस्त करण्याचं काम कोणाला दिलं होतं तर कमिशनर रँड यांना त्याचं काम दिलेलं. तर आता याचा बंदोबस्त करताना कमिशनर रँड यांनी काय केलं की घराघरात जाऊन प्लेगचे रुग्ण आहेत का हे तपासायचं त्यांचं काम होतं. तर घरात जाऊन फक्त रुग्ण तपासायचं काम न करता त्यांनी तिथल्या लोकांवर जबरदस्ती केली, त्यांच्यावर मारहाण केली, त्यांच्यावर जुलूम जबरदस्ती केली. मग याचा बदला म्हणून दामोदर व बाळकृष्ण या 2 भावांनी 22 जून 1897 रोजी रँड या प्लेग कमिशन ऑफिसरचा खून केला. फक्त त्यांचाच नाही तर त्यांच्या असिस्टंटचा देखील खून केला आणि या कारणामुळे दामोदर, बाळकृष्ण आणि वासुदेव आणि त्यांच्या सोबतचे त्यांचे सहकारी महादेव रानडे यांना सुद्धा काय झाली? फाशीची शिक्षा झाली. पुढे बघा, याच सुमारास बिहारमध्ये मुंडा आदिवासींनी बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली सरकारविरुद्ध फार मोठा उठाव केला. याच सुमारास बिरसा मुंडा यांनी देखील मुंडा आदिवासींना एकत्र करून सरकारविरुद्ध कशासाठी तर भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी, आपल्या मागण्या पूर्ण करून देण्यासाठी काय केला? उठाव केला.
यानंतरचा आपला मुद्दा आहे अभिनव भारत. सन 1900 मध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी नाशिकमध्ये मित्रमेळा ही क्रांतिकाऱ्यांची गुप्त संघटना स्थापन केली. 1904 साली याच संघटनेला अभिनव भारत असे नाव देण्यात आले आणि अभिनव भारतचे पहिले अध्यक्ष होते ते म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. शिक्षणाच्या निमित्ताने सावरकर इंग्लंडला गेले होते. तेथून त्यांनी अभिनव भारत संघटनेच्या भारतातील सदस्यांना क्रांतिकारी वाङ्मय, पिस्तुले इत्यादी साहित्य पाठवण्यास सुरुवात केली. आता बघा, आपल्या भारतामध्ये सशस्त्र क्रांतिकारी चळवळीला सुरुवात झाली होती, परंतु भारतीयांकडे तेवढे शस्त्र उपलब्ध होते का? तर नाही. तर काही शस्त्र हे भारतामध्ये बनवली जायची आणि काही शस्त्र ही भारताच्या आजूबाजूच्या इतर देशांकडून काय केली जायची, आपल्याकडे घेतली जायची. मग त्यातल्या सावरकरांनी सुद्धा काय केले, ते शिक्षणासाठी तिकडे गेलेले. तर ते शिक्षण घेतच त्याचबरोबर त्यांनी भारताला शस्त्र पुरवण्याचे देखील काम केलेले आपल्याला दिसून येते. त्यांनी जोसेफ मॅझिनी या प्रसिद्ध इटालियन क्रांतिकाराचे स्फूर्तिदायक चरित्र लिहिले आणि 1857चा उठाव हे पहिले भारतीय स्वातंत्र्य युद्ध होते असे प्रतिपादन करणारा 1857चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ देखील स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेला आहे. हळूहळू अभिनव भारत ही संघटना भारतामध्ये पाय पसरायला लागली होती. अनेक उठाव करू लागली, अनेक आंदोलने करू लागली. मग याच आंदोलनाचा, याच उठावांचा सुगावा कोणाला लागला, तर सरकारला लागला आणि यामुळे सरकारने बाबाराव सावरकर म्हणजेच स्वातंत्र्यवीर सावरकरांचे सहकारी बाबाराव सावरकर यांना काय केली, अटक केली आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. आता बाबाराव सावरकर यांना काय झाली, जन्मठेपेची शिक्षा झाली. म्हणून या घटनेचा बदला घेण्यासाठी अनंत लक्ष्मण कानोरे या युवकाने नाशिकचा कलेक्टर जॅक्सन यांचा वध केला, म्हणजेच त्यांना ठार मारले. आता अभिनव भारत संघटना ही इंग्रजांसाठी कशी हानिकारक होऊ लागली, म्हणून आता काय केलं, सरकारने अभिनव भारत संघटनेशी संबंधित जेवढे काही लोक होते त्यांना काय करायला सुरुवात केली, अटक करायला सुरुवात केली. आणि जॅक्सन या इंग्रज अधिकाऱ्याच्या खुनाचा किंवा वधाचा संबंध हा सरकारने स्वतंत्रवीर सावरकरांशी जोडला आणि त्यांना देखील काय करण्यात आली, अटक करण्यात आली आणि त्यांच्यावर खटला दाखल करण्यात आला आणि न्यायालयाने त्यांना 50 वर्षाची सक्षम कारावासाची शिक्षा सुनावली. आता आपण तुमच्या पुस्तकातील तुम्हाला माहिती आहे का हा मागच्या पानावरील कॉलम बघूया. तर बघा, मग स्वातंत्र्यवीर सावरकर यांना न्यायालयाने 50 वर्षाची शिक्षा ठोठावली आणि ही शिक्षा भोगण्यासाठी त्यांना अंदमान या बेटावर पाठवण्यात आले. तेथे त्यांना 10 वर्ष ठेवले होते. माझी जन्मठेप या आत्मचरित्रामध्ये सावरकरांनी अंदमानावर त्यांच्यावर जे काही भयंकर दिवसांचे अनुभव त्यांना आले याचे सगळं काही जे त्यांचं आत्मचरित्राचं मध्ये त्यांनी वर्णन करून त्या दिवसांचं ठेवलेलं आहे. पुढे सरकारने काय केलं, तर त्यांना रत्नागिरी येथे आणलं आणि तिथं आणून सुद्धा त्यांना काय केलं होतं, स्थानबद्ध केलं होतं. आणि आता बघा, स्थानबद्ध म्हणजे काय, स्थानबद्ध म्हणजे एखाद्या व्यक्तीला विशिष्ट स्थानावर किंवा एखाद्या जागेवर राहण्यास भाग पाडणे आणि त्याला कुठेही म्हणजे तिथून कुठेही इतर ठिकाणी जाण्याची परवानगी नसते किंवा इतर लोकांशी जास्त संपर्क साधण्याची परवानगी नसते. तिथून त्याला गाव सोडून किंवा ती जागा सोडून जाण्याची परवानगी सुद्धा नसते. तरी सुद्धा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी तिथं राहून जातीभेद निर्मूलनाचं कार्य केलं, अस्पृश्यता निवारणाचं कार्य केलं, त्याच्यानंतर सहभोजन, भाषा शुद्धीकरण अशा सामाजिक गोष्टींचे तिथे त्यांनी कार्य केलेलं आपल्याला दिसून येते. ब्रिटिशांनी त्यांना स्थानबद्ध करण्याचा एकमेव उद्देश काय होता, तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी जे काही ब्रिटिश सरकार होतं त्या सरकारच्या विरोधात कुठल्याही आंदोलनामध्ये भाग घेऊ नये. तरी सुद्धा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी यांनी खूप चांगल्या चळवळी केल्या आणि ते एक उत्तम साहित्यिक सुद्धा होते. 1938 साली मुंबई येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष सुद्धा राहिले होते. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या तासिकेची वेळी झालेली आहे. जर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला प्लीज लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. तुमचा जो काही फीडबॅक असेल तो प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तुमचे काही प्रश्न असतील तेही मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. मी प्रत्येक प्रश्नांचा तुमचा रिप्लाय देण्याचा नक्की प्रयत्न करेल. आजच्यासाठी एवढेच. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला या धड्याच्या पार्ट 2 आणि पार्ट 3 पुढे नक्की शिकायला मिळेल. बाय बाय. भेटूया पुढच्या तासिकेमध्ये.